तरी मी बोललो होतो तुला जरा आराम करू म्हणून, पण तू पण ना यंदा चॉईस करण्यात अख्खा इश्यू जातं. मला काय सांगू लवकर येणार ते. आम्हाला उशीर तर नाही झाला ना यायला? नाही नाही, तुम्ही तर 2:30ला येणार होतात, पण आत्ता तर फक्त 3 वाजलेत. हे या उलट ना आम्हीच लवकर आलो. हो ना ग पॅडी, हा कुंभकर्ण कधी उठला? अंघोळ तरी केली का ह्याने? कालचा शर्ट आहे. काल ब्ल्यू शर्ट घातला होता आणि आज ब्लॅक. आणि पॅन्ट तू. अरे एक मिनिट. हाय श्वेता. अरे हा, एक सांगायचंच राहिलं, माझा एक पंटर येतोय. ए तुझ्या मायला, कोणाला पण काय बोलवतो रे तू? या सतरंगी फॅमिलीमध्ये कोणाला एंट्री द्यायची नाही ठरलं होतं ना आपलं. जास्त एक्स्ट्रा दिमाग लावू नको हा नसलेला. तू काय मोठी शाणी लागून आलीस का? कोणी काय बोलत नाही आणि तू काय ग? ए वस्त्रहरण करायला लावू नकोस हा. काय धमकी देते का? हिम्मत असेल तर. हा नैना, मी पण सांगायची विसरली, माझा पण मामे भाऊ येतोय. तू पण ना यार, ठरलं होतं ना आपलं. येईल की नाही सांगता येत नाही, माहित नाही येईल की नाही. अरे देवा, काय ग तुझा भाऊ पण तुझ्यासारखा कन्फ्यूज आहे वाटतं. बरं झालं जगात येताना कन्फ्यूज न झालीस तू, नाहीतर लागला पुरींच्या खोड्या काढायला. हे काय बोललास तू? काय बोललास म्हणजे? कशाला त्यांच्या बरं नादी जास्त होत्या तुझा. काय जास्त होतं तुझं? लास्ट टाइम कसा केला होतास? मी काय केलं? अरे कशाला तू पोरीच्या खोड्या काढत बसतोस? तुला काय गरज पडली त्या पोरीच्या खोड्या काढायला? परत चालू झालं ह्यांचं. पडत नाही. डोंट वरी यार, भांडतील आणि परत एकत्र येतील. जस्ट एन्जॉय द शो बेबी. देईन एक. हे तू हात लावून दाखव. तुला हात लावून कशाला माझे हात घाण करू मी? हे लय होतं तुझा, जास्त बोलतोस तू. काय करशील समजलास तू? का? शांत भावांनो, शांत. हे तू मध्ये पडू नकोस. आता काय बाळाचा जीव घेशील? चला चलो तयारी करते. कसली? थांबा सांगतो. ही निधी कुठे राहिली? अरे सोसायटीचा कोणता तरी बोर्ड वाचत बसलीये खाली. पुस्तक वाचत होती तोपर्यंत ठीक होतं, आता सोसायटीचा बोर्ड पण. वाचल्याने आपल्याला नॉलेज मिळतेच, तसंच आपलं मेंदूही तल्लख होतं. हा डायलॉग कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. इंटरव्हर सिरीजचा तर नाही ना? ज्यात अक्षित आणि श्रेष्ठ आहेत ती. ज्यात कविश आणि योगेश पण आहेत. हा, त्यात उत्तरा, शाल्वी आणि बस पुरे झालं प्रमोशन. निधी आलेच. हिला कुठे पाठवलं? थांब ग जरा. बार बार दिन ये आए, हे बार बेसूर बकासूर. बार दिल. अरे तुझं गाणं ऐकायला गाढवं जमा होतील. ये बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे डियर सोनाली, हैप्पी बर्थडे टू यू. बापरे, वाटले नव्हतं माझा वाढदिवस असा साजरा होईल. थँक्यू ऑल. बस क्या, तेरे लिए इतना भी नहीं कर सकता है क्या? हाय. सो स्वीट. माय ड्रीम गर्ल. हाय. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. हॅपी बर्थडे डिअर. थँक्यू. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. आणि माझी पण. हॅपी टू सी यू. हाय हाय, हाऊ आर यू? आय एम फाईन. हाय. हॅलो. आणि आम्हाला हा, काय दादा? दादा काय? बोलू आपण. चल, उशीर होतोय मला, निघते मी. अगं थांब ना, केक तरी खाऊन जा. येते ग. अगं दादा बोलून गेली ती. तुमच्यातला दादा कोण? दादा? दादा कोणाला बोलली ती? तुला. मला नाही, तुम्हा दोघांना बोलली ती दादा. हो का? आम्हाला? अरे मग दिसतं दादा तुलाच सारखं बोलली असेल ती. नाही, मला नाही. तुलाच बोलली. ए
तुमचं झालं असेल ना तर चला आणा जे काय आणलंय ते इकडे. ए असं कोणी मागतं का? अरे भीक मागायची पण काही पद्धत असते की नाही? हो का? ती पद्धत तू दाखवा आणि जरा शिस्तीत बोलायचा. जर माझी सटकली ना, आज आनंदाचा दिवस आहे म्हणून तुला सोडून देते. ऐका, सगळ्यांनी जे जे गिफ्ट्स आणलेत ना ते सोनालीकडे द्यायचे आणि हा जो खर्च झालाय ना तो सगळा मी तुमच्याकडून वसूल करणार आहे. आमच्याकडून? अगं राहू दे ग, मी देते सगळा खर्च. नाही नाही काही नको. ए चला आणा. वसुलीबाई बसला बघ वसुली करायला. काही बोलतो हा. ए चल गिफ्ट काढ, गिफ्ट काढ. गिफ्ट गिफ्ट तिकडे, हा पैसे इकडे. अरे काढा ना. हा घे माझा हप्ता. एवढेच होते. काय मग द्यायचंय? खिशात काय ते? चल काढ काढ. बिचारा काय निर्दयी बाई आहे. हो रे. नाहीतर काय. मी निर्दयी? तुमच्या सगळ्यांचे एक एक सिक्रेट्स माहिती आहेत मला. जर ते मी बाहेर काढले ना. राहू दे. हे घे माझा ना योगेशचा हप्ता पूर्ण आहेत. मग काय कौतुक सोहळा भरवू तुझा. चल निघ. नेक्स्ट. नाही ना, हे घे माझे पैसे. तू राहू दे ग. पॅडी तुझं गिफ्ट कुठे आहे? ते गिफ्ट ना येतंय. राहू दे पॅडी, हे गिफ्ट तू सरप्राईज प्लॅन केलंस ना तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. हाय ऑल. काय पॅडी याचा आहे? हा कोण? फुकटचा हादडाला आला असेल तो. नाहीतर म्हणजे काय. तो भाऊ आहे तुझा. एक्सक्यूज मी. हाय श्वेता, कशी आहेस? हॅपी बर्थडे सोनाली. तुम्ही श्वेताचे भाऊ का? अगं पॅडीचा पंटर असेल तो. हां हां बरोबर ओळखलं. पण तुम्हाला माझं आणि श्वेताचं नाव कसं माहिती? एक मिनिट. हा मी आलोच. हा त्या भुक्कड पॅडीनेच बोलवलं असेल. काही काय बोलतेस नाही ना, असं कोणाच्या खाण्यावरून बोलू नये, कळलं का? हो ग माझी आई. पण तो करतोय काय? क्या बात आहे. हे काय परत मिठी? ते काय ना, मिठी मारल्याने नात्यातील बॉन्ड घट्ट होतात. हे काय नवीन? हो ना. अरे याच्या मागे एक कारण आहे, वैज्ञानिक कारण. हा, आपण जेव्हा मिठी मारतो तेव्हा आपल्या पिट्युटरी ग्लँड मधून ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन रिलीज होतो. याच रसायनामुळे आपल्यातले बॉन्ड्स अजून घट्ट होतात. या हॉर्मोनला कडर किंवा लव्ह हॉर्मोनही म्हणतात. आणि पाणी द्या रे कुणीतरी, हिला पाणी द्या. बोलून थकले असेल बिचारी. कळलं आम्हाला. कळलं ना. चल इस बात पर एक मिठी हो जाए. नको भाई, या लवबीच्या लफड्यात मला नाही पडायचंय. पण याला जाम गरज आहे बघ. अरे पळाला. पॅडीसेट एक काम होतं, ते आपल्याला ते पेमेंटचं कसं करायचं ते तुम्हाला सांगायचं होतं. पॅडी कुठं आहे? अरे गिफ्ट कोणतं घ्यायचं ते विचारत होता. तेच सांगत बसलो होतो त्याला. आणि त्याचसाठी त्याने तुम्हालाही बोलवलंय. थोडा येता का बाहेर प्लीज? सिक्रेट आहे. हे चल रमा. चल. गिफ्ट? काय चाललंय यांचं? काय गरज आहे याची? घेऊ दे का त्यांना. खिशातून पैसे कधी सुटतात का त्यांच्या? मिळते तर कशाला सोडायचं? मला काय माहित. श्वेता, निधी, चल जरा बाहेर जाऊन येऊया. बर्थडे गर्ल तू इकडेच थांबा. हा, तू कोण? आणि माझे मित्र? आहेत बाहेर पडलेले. निपचिप. काय? घाबरू नकोस, कळलं? तू इथे का आलायस पण? मला तू ओळखलंस की नाही? नाही. मी तू मजनू. तुला नाही म्हटलं ना मी, मग का पाठी येतोयस? तुला कळत कसं नाहीये? सोनाली, सॉरी. सरप्राईज. तुम्ही सगळे? हा तुमचा प्लॅन होता?
बोलणारच नाही मी तुमच्याशी. ए सॉरी यार, हे नाही, हे सगळं नालायक पॅडीचं काम होतं. आणि तुम्हाला सगळं हे माहिती होतं. कसा वाटला माझा गिफ्ट? गिफ्ट काय हे पॅडी? आणि हा कोण? घाबरू नको रे, आपलाच माणूस आहे. प्रँक सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. मला वाटलं की तो टर्की ना, त्याचा केव्हाच बँड वाजवला मी. आणि तो कधी नादी नाही लागणार कुठल्या मुलीच्या. तुम्ही पण ना. अगं थोडीशी गंमत होती ग. थोडीशी जीव गेला असता माझा आता. असं कसं जाऊ देऊ आम्ही? तुमचं झालं असेल मित्रमिलन करून तर मी निघू. थांबा, पार्टी झाली नाही अजून. नको, उशीर होतोय. आणि हो पॅडीसेट, हा तुमचा वॉलेट काय पैसे बिशे वगैरे चेक कर, कार्ड वगैरे व्यवस्थित आहेत की नाही ते. ठीक आहे हो. आणि हो, मोबाईलमधल्या नसलेल्या मित्रांपेक्षा या असलेल्या मित्रांकडे लक्ष असू द्या. आणि समोरच्याकडे पण. समोरचा माणूस कोण कसा असेल काय सांगता येत नाही. चला निघतो मी. आओ तुमची फीज घेतली. अरे बरोबर आहेत का पैसे ते बघ. असतील. पण प्रँक भारी होता ना. आता हा कोण? माझा मामे भाऊ. हा नाही. पॅडी सर कोण आहेत? मी. बोला. जरा बाजूला येतात का? बोला. ती सर्व्हिस द्यायला आलो होतो. सर्व्हिस? प्रँकची. प्रँक सर्व्हिस? हा प्रँक सर्व्हिस वाला आहे तर त्याचाच मेसेज. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही. रोज भेट व्हावी असंही काही नाही. एवढंच कशाला, रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री. आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं. खरंच घरात या पनवतींना आणून ना चूक केली आहे वाटतं मी. सोनाली असती ना तर सगळं व्यवस्थित झालं असतं. काय पसारा करून ठेवला यांनी. काय रे, दिवसभर नुसता गिटारला छेडत बसलेला असतोस? मुलींना तर छेडत नाही ना. तू छेड तर बघ मग तुझी कशी वाट लावते ते. अरे एवढं काय बोललो मी. काय यार, तू गिटार पण सेट करू देत नाहीयेस. रूम सेट कर अगोदर. त्या पॅडीला सांग ना, दिवसभर नुसता मोबाईल घेऊन पडलेला असतो. ए उठ आणि नीट करते सगळं. हा बघ कसा आळशी कासव आहे. आणि मग मी बघ किती साधा भोळा गुणी बाळ आहे. साधा गुणी जसं काय मला माहितीच नाही. जास्त भोळेपणाचं आवडू नकोस. आणि आवडते सगळं. ई पॅडी, हे कोणाचं आहे सगळं? हे माझा नाही, कविच्या आणि समीरचा पसारा आहे तो. गेलेत कुठे दोघं? शनिवार वाड्यावर. दोघे शनी वाड्यावर? शनिवार वाड्यावर चांगलंय. ई किती घाण आहे हे सगळं. तो स्प्रे जरा ना स्वतःवर मार, नाहीतर आंघोळीला तरी जा. ए तो माझा स्प्रे हा, फुकटचा मिळाला की लागला वापरायला. येऊ दे त्या दोघांना, बघतेच. व्हिडिओ कॉल करतात ना म्हणजे दिसतील नीट. ए तू डोक्यात नको जाऊसा. असेल तर जाईन. सॉरी, मी करतो. ए मी काय नाही केलं. झुरळ कुठे? तो तिथे. वाव भारी. मग लोणचं करून खा त्याचं. तुला हवं असेल तर देतो, थांब. देऊ? लांब राहा आधी. आजची आज पेस्ट कंट्रोल वाल्यालाच बोलवते. ए भूक लागली यार, आधी काहीतरी बनवू दे मग त्याला बोलाव. आधी पेस्ट कंट्रोल, बाकीचं नंतर. भूक लागली ना. बोलले ना, जा आधी हात स्वच्छ धुवून घे. ठीक आहे, नाहीतरी सगळं मनासारखंच करतेस. गुंडी कुठची आय मग जास्त आवाज नाही करायचा. तुला काय वाटतंय ते कर. तसंही माझं काय चालतंय या घरात. हे रमा, बाहेरून मागवायचं जेवायला. हा रे, हे चालेल. रमा तू जेवण मागव, मी पेस्ट कंट्रोल वाल्याला कॉल करते. पैसे तू देणार. तुझ्या घरी आलोय ना, मग काय
फ्री वगैरे काय मिळणार नाहीये. सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून खर्च चालवायचा ठरवलं होतं ना. कंजूस. रमा कॉन्ट्री के हिच्यासारखा नाहीये मी. काय कॉन्ट्री देते आम्ही नंतर, पण आधी पेस्ट कंट्रोलवाल्याची सर्व्हिस बुक कर. मी काय बोलतो, मी दोन्ही सर्व्हिस ना ऑनलाईन बुक करतो, स्वस्त पडेल. इकडे भारी डिस्काउंट पण आहे. तू फक्त पैसे दे. स्वस्त तेवढं महाग पडेल. नको. चांगली साईट आहे, याला 5 स्टार रेटिंग पण आहे. हे घे माझे पैसे. पण तुझं काय? मी देतो ना. काय झोलतं नाही ना? कसला? मी करेन का? हे बघ, गोलमाल सर्व्हिस ॲप, त्यांची टॅगलाईनच आहे, जिथे कमी तिथं आम्ही. गडबडवाली सर्व्हिस तर नाहीये ना? जर काही गडबड झाली ना तर तुला हे अख्खं जग कमी पडेला पडायला सांगून ठेवते. मग जिथे कमी तिथे आम्हीवाले हे लोक पण नसतील. नाही ग, करू ना बुक. अजून डिस्काउंट भारी. आज मी फायद्यात. वाह पॅडी वाह. हे ना सगळं फेकून द्यायला पाहिजे. ते आधी योगेशला विचार. ई किती घाण आहे हे. फेकूनच माझं द्यायला ते पाहिजे. माझं. अरे माझं सोड, ना ते. सोड. अरे हे तुमचं असतं का हो? अहो हे नाही, ही ऑर्डर म्हणतो की मी. नंतर या. पेस्ट कंट्रोलवाला यायला हवा होता आणि हा. अगे फूड डिलिव्हरी वाला आहे ना, आपणच मागवलं होतं ना. प्लस हे पण द्यायला आलो की हो. सॉरी, हे ऑर्डर चटणी कॉकरोचची. कॉकरोचची. नाही ना, सकाळी बोलली ते खरं झालंय वाटतं. काळ्या जिभेची कुठची. काय काय नाही, कुठे काय. कॉकरोचची चटणी नाही, ती कॉकरोचची दहशत कमी करायची सर्व्हिस द्यायला आलो की हो मी. स्पेशलिस्ट आहो मी कॉकरोचची चटणी बनवण्यात. भारी. रमा, तुझ्या जेवणाला आज सॉलिड चव येणाऱ्या कॉकरोचची चटणी. कॉकरोचची चटणी म्हणजे तुम्ही पेस्ट कंट्रोलची सर्व्हिस द्यायला आलो की मी. इथे वन अँड ओनली सुब्रमण्यम कल्याण बाबू तारका अल्लू अर्जुन रवितेजा चिरंजीवी नागार्जुन प्रभुदेवा व्यंकटेश श्रीदेवी. किती छोटं नाव आहे. आता आठवत पण नाहीये. तुम्ही पेस्ट कंट्रोलची सर्व्हिस पण देता म्हणजे 2 in 1 प्रोव्हाइड करता का हो तुम्ही? सर्व्हिस हो सर्व्हिस. हं नाही ना, काय झालंय तुला? कोण नाही पण वाण लागलाय तसं झालंय ना. कंट्रोल कंट्रोल कॅरेक्टरमध्ये ये. हा पण जमेल ना तुम्हाला? माझी आव्हान आऊट घेत नाही. आणि तुम्ही अहो प्रत्येक गोष्ट चोख करतो की आम्ही. आणि 2 in 1 नाही, 3 in 1 देतो की आम्ही. सर्व्हिस आहे. अजून कोणती? मसाज सर्व्हिस. नको, त्यापेक्षा केरळला जाईन मी. ठीक आहे, मग दाखवा की हो तुमचं. काय? अरे काय बोलतोय हा माणूस? मला हा माणूस काही ठीक वाटत नाही. तुला काय लग्न करायचंय त्याच्याशी? काय हो, करायला सगळं करतो की आम्ही. काम आणि जिथं कामी तिथं असतं की हो आम्ही. अजून काय बोलला ना जर हा दाखवताय ना. तुझ्या तर आता किचन किचन कुठं असतं की हो तुमचं ते. चला बरोबर. नंतर उघड. आधी पेस्ट कंट्रोल. कळलं? आणि तेलाऐवजी कीटकनाशकात याने जेवण नाही बनवलं ना म्हणजे मिळवलं. पण तुम्ही पेस्ट कंट्रोलचं सामान नाही आणलंय का? आहे की हो. सामान आहे एवढंच. बाकी युव्ही फ्लॅश ट्रॅप फोमर कुठे आहे सगळं? ही अशीच असते का तुमची सर्व्हिस? अहो हीच असते की आमची 3rd क्लास सर्व्हिस. ओ तोंडवर करून काय बोलताय? मॅडम 1st क्लास 2nd क्लास नो क्लास अशी 3rd क्लास सर्व्हिस देतो की आम्ही. आणि तुम्हीच तर 3rd क्लास सर्व्हिस बुक केली की हो ऑनलाईन. आणि वाटतंय की हो तसंच यांना बघून. ए काय काय आम्ही 3rd क्लास? बघा
जेवढं पैसे तेवढी सर्व्हिस आहे. हे पॅडीने केलंय ना? पॅडी. हा अरे हा पॅडी कुठे गेला? आज याला सोडणार नाही मी. आधी पकड त्याला, मग सोड. पकडण्याच्या अगोदर कसं काय सोडू शकतेस तू त्याला? ए फालतू जोक मारू नकोस हा. आज हा गेला. दात काढू नकोस. ते जेवण बघ कसं आहे आधी. वा 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 वा, हे 3 जणांचं जेवण आहे. पॅड्या आज ना याचा बँडच वाजवतो बघ मी. तुम्ही बँडवाला असते की हो वाजवायला? मग वाजवाल का तुम्ही माझा बँड? हो लग्नाचा की हो. हो हो वाजवेल हा तो बँड. ए मी काय बँडवाला वाटतो? काय करणार, तू दिसतोस पण तसाच ना, लग्नातल्या बँडवाल्यासारखा. बँडवाला. ते कॉकरोच मारे अहो बघा की हो, बाथरूम मध्ये पकडला की हो मी आला. टॉवेल चोर. चोर? तुम्ही हे पण काम करता? कोण कोण आहे? कोण हा? पॅडी पकडा याला, सोडू नको. कसली फालतू सर्व्हिस बुक केली आहेस रे तू? सॉरी, मला काय माहित नव्हतं. तुला कधी काय माहित असतं? थर्ड क्लास माणसा, तुझ्यासारखीच थर्ड क्लास सर्व्हिस मिळाली होती का तुला बुक करायला? बोल ना बोल. गाढव कुठला. यावेळी मला माफ करा, असं पुन्हा कधी घडणार नाही. प्लीज प्लीज. सोड रमा, याला काही फरकच पडत नाहीये. गाढवा पुढे वाचली गीता. बघ बघ कसा निर्लज्जासारखा हसतोय ते. मॅडम झालं की हो माझं काम? कशी वाटली की हो माझी सर्व्हिस? 1 नंबरची थर्ड क्लास. थर्ड क्लास देऊन टाका की हो मग मला 5 स्टार रेटिंग माझ्या थर्ड क्लास सर्व्हिससाठी. हा बोल की बघता झालं मार्श. मग येतो की अहो मला घेऊन. हा चला येतो की हो मी. हा पण जाता जाता एक गंमत सांगते की हो. मागच्या याला पेस्ट कंट्रोल करता करता पार्सल मध्ये गेलं की हो कीटक नाचक आणि त्यात गेलं की हो 2 माणसं हॉस्पिटल मध्ये म्हणते की हो मी. खा खा अजून मेल्या. चांगले मित्र आणि औषधे हे आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकंच की औषधांना असते ती एक्सपायरी डेट, पण मैत्रीला नाही. हॅलो. हां हां हो. पण का? हां ठीक आहे चालेल. हो ओके. काय झालं? मुलगा बघायला येणार आहे मला. वाव ग कोणीतरी येणार येणार ग. ओ नैना बाई. काय ग कोणीतरी येणार येणार ग. ग कोणीतरी येणार येणार ग. कोण? अगं आई ताई नाही, ती सोनाली. भाऊजी होणार आहे भाऊजी ग. भाऊजी भाऊजी. मग कर ना. या रावजी बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू. बस 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 बस. व्हेरी नाईस परफॉर्मन्स. पण नक्की सांग ना कोण येणार आहे? लागलीच लगेच नाचायला. अगं सोनालीला बघायला मुलगा येणार आहे. अगं आई वडील जबरदस्ती करायला लावतात आहे. पण मला नाही करायचं एवढ्यात लग्न. नक्की? हां पण
पॅडी. बोला. जिनी असल्यासारखं लगेच हाजीर. क्या बात आहे. काय करू, घाबरावं लागतंय. काय हुकूम आहे नैना सॉरी ताई. ए बाबा आता काय गडबड करू नका हा प्लीज. मी काय केलं नाही आता. केलं नाहीये ना तर करावं लागेल. सोनालीचं लग्न मोडायचंय. हे जरा जास्त होतंय. तिच्यासाठी करावं लागेल. ओके, तर बऱ्याच रिसर्च नंतर हा ब्रेक ॲप म्हणून ॲप सापडलाय. ब्रेक ॲप? हा, गेलेले प्रेम मिळवायचे, असलेले प्रेम तोडायचे, ते सिंगल टू मिंगल करण्यापासून ठरलेले लग्न मोडायचे, मोडलेली जोडायची, डेट पासून मनातलं फुलवायचे, अशा अनेक सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. फक्त लग्न झालेल्यांसाठी आणि डायव्होर्ससाठी हा ॲप सपोर्ट करत नाही. ए बाबा, गेल्या वेळी काय झालं होतं माहितीये ना? हे काही नको हा प्लीज. माझ्यामुळे जर लग्न मोडलं ना, आई वडील दुरावतील माझ्यापासून कायमचे. आता मलाच काहीतरी करावं लागेल. मौन व्रत आहे यांचं. बसा ना. नाही अजून वेळ नाही झाली. संध्याकाळचा बसायचा प्लॅन आहे वाटतं. नाही, होईल आता वेळ. चला, ग्लास आणतो, पाणी पण आणतो. चकना चकना करेला पेडी. अरे ते काहीतरी सांगतायत. हा बोला. ते माझे भाऊ मुहूर्त बघितल्याशिवाय काहीच घेत नाहीत. हो का? पीत पण नसतील मग. पाणी 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 मुहूर्त बघितल्याशिवाय काहीच करत नसतील. ही सोनाली. हाय, आईने मला तुमच्याविषयी सांगितलं. तुम्हाला काही प्रश्न विचारायची वेळ नाही झाली? आता विचारू. तुम्हाला जर काही आमच्याविषयी ऐकायचं असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तू खप बस. घ्या ना चहा, घ्या ना. झाली वाटतं वेळ चहा घ्यायची. काय नमुना. घ्या घ्या. हा भाऊ, काय उभं राहून बोलायचं मुहूर्त आहे? हा, उभं राहून बोलायचं मुहूर्त आहे. काय बसून बोलायचंय? अहो थांबा थांबा, बसू नका. हो बसून बोलायचा चांगला मुहूर्त नाही आला अजून. हो ना. हा, आता बसा. आता बसायची वेळ आणि मुहूर्त दोन्ही पण आहेत. जाम खुश आहेत आज. मी जरा आले. हा, मजा आहे तुझी. जाम खुश आहेत तुझ्यावर. अशी बोलायची सवय करायला लागेल तुला. तू पण ना. एकतर मला जाम टेन्शन आलंय. आणि तुझं काय चाललंय? तुम्ही इथे? मी तुम्हाला ओळखलं नाही. ही आमचीच मैत्रीण. हो, तुम्ही यांना ओळखता? ये तो हमारे महबूब है. तेरे वादे पे जिए हम तो ये जान झूठ जाना कहीं खुशी से ना मर जाते अगर एतबार होता. म्हणजे सोनाली लग्न तुझ्यासोबत करणार आणि लफडा? हे भगवान, घोर कलियुग. हा असा नवरा शोधला होता तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी? हा असा? तुला काय बोलायची गरज? अहो काय बोलताय? मी हिला राव काय चालू बोलू नको. अहो पण भाऊ माझ्यावर आरोप करतायत ते.
आरोप? माझ्यासोबत फिरलास, मला डेट केलंस, त्याचं तुला काहीच नाही करे? गुजारे वो लम्हे तूने मेरे साथ ओ जालिम, अब किनारा कर रहे हो हमसे, छोड़ के निशानी मेरे पल्लू में ओ साहिल. हा साहिल कोण? हाच. आणि पल्लू में? अरे देवा, मैं तेरे बच्चे की माँ? असं काही नाही ना? अरे बापरे, आता बोला. शांत का तुम्ही? बोला बोला. मला सोनाली, यांच्याकडे उत्तर नाहीये. 5 सेकंद यार द्या ना मला यार तुम्ही पण. ए बाई, तुला मी ओळखत नाही. आणि कोणाचं बाळ असेल ना ते मला का माहित? भाऊ आहे त्याचा, बोल त्याला. भाऊ हा खोटं बोलतोय. ये झूठ कह रहे हैं, ये हमारे शौहर है. और कोक में जो है. म्हणजे बाल तुमचंच? आई शपथ हो, तुमचंच आहे ना बाळ? अहो नाही हो. हे असे संस्कार दिले तुला, मी कधी माफ नाही करणार तुला. माझा भाऊ म्हणून घ्यायची पण लाज वाटते मला. थांबा नैना, थांब. मला माफ करा. म्हणजे ह्यांची काही चुकी नाहीये, ती खोटं बोलते. पण का? मला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं, त्यामुळे. मग ते आधी सांगायचं ना. आई वडिलांच्या दबावाखाली आले होते म्हणून. मग आता का? तुमचा प्लॅन सक्सेस झाला ना आता. मग तरी कोणाला असे बदनाम करून स्वतःच्या नजरेत पाडून फसून मंजूर नव्हते मला. माझे मित्र आहेत त्यामुळे. तसे जीव लावतात. माफ करा. मला हेच संस्कार हवे होते मुलीत. काय मुलगी पसंत आहे? अहो भाऊ, मौन व्रत तुटले तुमचं. बोला आता. आम्ही लग्न करायला तयार आहोत. तुम्ही बोलाल तेव्हा आम्ही लग्न करू. भाऊ तुम्ही नाही हो, तुम्ही नाही म्हणा. नाहीतरी लग्नाची योग्य वेळ निघून गेली. मला पण हेच वाटतंय. शांत, एकदम शांत. माझ्या नाही याच्याविषयी बोलत होतो. मुली, तुला आमचा मुलगा आवडला असेल तर तू बोलशील तेवढा वेळ आम्ही थांबायला तयार आहोत. सुखी राहा. चल. नैना, तू पण ना. अगं पण त्याच्यामुळे चांगला मुलगा पारखता तरी आला ना. पण नाही ना, काय पण सांग, तुझी ऍक्टिंग खूप भारी होती. त्याचा चेहरा बघण्यासारखा होता. दिवा अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे. त्याचप्रमाणे मित्र तुमच्या संकटात किती तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे. बघ, वेडा झाला की काय? काय झाला? अरे यार, काय सांगू. त्या दिवशी ती वाढदिवसाला आली आणि हाय, ती नजर मला शोधत होती ना. हो, राखी बांधायला. तुला माहितीच होता? मला नाही, तुला. नाही रे, तुला. असं का? थांब. हे काय? हे बघ. जेवली का? पाणी पिली का? झोपली का? उठली का? अरे पण पटली का? पण प्रेमाची ठिणगी तर पेटली ना. ठिणगी? प्रेमाची आग असते, आग. आणि ही आग तिच्या मनात हा कविश आग लावू शकतो. आणि ती आग या वाऱ्याने नाही विजवली ना तर नाव नाही लावणार समीर वारे म्हणून. तुम्ही तुमचं नाव लावा हे नका लावू. मी माझ्या नावात दिव्याचं नाव नक्की ऍड करेन. दिव्या योगेश झेंडे. ओ झेंडे, झेंडे ना फक्त वाऱ्याने फडफडतात. ए गेंडे, ती तुझी होणारी वहिनी आहे. वहिनी माझी बायको. अरे बाबा, आपलाच आहे सगळं. ते काही पण असू दे, तिच्या मनात मीच. जा. तुम्ही स्वप्न बघा, तुम्हाला लागलं माझीच आहे.
बघ तू बघायचं आहे. झालं सगळं बोलू ना, तू नको टेन्शन घेऊ. बस झालं. कसलं बोलणं झालं? काय झालं, बोलणं झालं झालं? बाबा, ती माझीच आहे. तुम्ही कला भांडता, माझा आहे ते सगळ्या. तुम्ही कशाला भांडताय? ते पण एका मुलीसाठी. मित्र आहात ना तुम्ही. तू लहान आहेस निधी, तू याच्यामध्ये पडू नकोस. आणि याना मित्र म्हणतेस. दिल में मचलते हुए कुछ अंगार निकले है, यकीन नहीं होता कुछ दोस्त भंगार निकले है. योगेश, योगेश एवढा वाईट आहे का रे मी? एवढा? आणि तुला असं वाटत असेल ना, तर आहे मी. चल जा. बघितलं निधी, बघितलं किती नालायक मित्र ते. तुझ्या भावासाठी एका मुलीला सोडू शकत नाही ग. आम्ही? तू का ना सोडत? मी का? मग मी सोडू का? रात्रभर भिजत ठेवलेला काबुली चण्या. ए भाई, तू काय मोठा शानाने लागून एकदम गेला. शांत. आता ऐका, जो कोणी दिव्याला प्रपोज करेल आणि ज्याला दिव्या हो बोलेल, दिव्या त्याची, पण एका अटीवर. प्रत्येकाला एकच संधी मिळेल, पण जर दिव्या नाही बोलली तर तिच्या मताचा आदर ठेवून तो विषय तिकडेच संपवायचा आणि तिचा विषय परत काढायचा नाही. मंजूर? हा. ठीक आहे. पण तिला पहिला प्रपोज करणार कोण? ते ना आपण टॉस करून ठरवू. हेड माझा. तेल माझा. माझा काय? कॉइनला साइड 2 आणि माणसं 3. बहुत नाइंसाफी है. थू. काहीतरी कर ना. हा कॉइन जर सरळ पडला तर तुझी पाळी. चालेल? हा हा चालेल चालेल चालेल. निधी बोलली ना, उडव कॉइन. हा. समीर 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 आईच्या गावात हे काय झालं? समीर, आपण दवाखान्यात जाऊ. समीर, एवढा टाइम नाही. नाही समीर, नाही. तू आम्हाला सोडून नाही. समीर, समीर. दादा, त्यांनी अजून वरचं तिकीट नाही काढलंय. मग ते काढायचा विचार आहे का? इतना अंधेरा क्यों छाया भाई? मला दिसत का नाहीये? काय? एक मिनिट, तू शांत हो. हा डॉक्टर, तुम्ही लवकर या. शांत हो, शांत. काय नाही होणार तुला, घाबरू नकोस. काय नाही होणार. काय नाही होणार, काय नाही होणार. काय नाही होणार. मी डॉक्टरला इथेच बोलवलं. तिथे येईपर्यंत मम्मी, बाबा तुमची सून विधवा होईल. वो विधवा? दादा, तुला फक्त दिसत नाहीये. मला दिसत नाहीये. मला योगेश, कविश, मला तुम्हाला बघायचं आहे. दिव्या, दादा, तू तुझी काळजी घे. दिव्याचं टेन्शन नको घेऊ. तिचं टेन्शन घ्यायला पूर्ण कॉलनी आहे. काय? अरे मी आहे ना, मी आहे ना. हा, मी पण. तुम्ही आत म्हणून टेन्शन आहे ना मला. दिव्या, टेन्शन घेऊ नका. दातापासून केसांपर्यंत आम्ही सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. पेशंट कोण आहे? तुम्ही आहात का? हा, चला. काय बोलायचं आता? किडलेला दात काढला. हे काय प्रिस्क्रिप्शन लिहून देतो मी. हे घ्या, 1000 रुपये झाले. आणि हा तुमचा दात गिफ्ट. माझाच दात मलाच गिफ्ट करतो. भारी आहे. हातोड्याने दात काढतो. म्हणजे स्क्रूड्रायव्हरने डोळे काढायचा. पेशंट कोण आहे? हा, मी नाही, निधी. हे निधी, हे डॉक्टर बदल. हा डॉक्टर नको, निधी. हे बेस्ट डॉक्टर आहेत दादा, तू विश्वास ठेव. किडनी बिडनी काढा तो. असं काही होणार नाही. मैं हूं ना, तू घाबरू नको. कशाला घाबरते? मी डॉक्टर आयरिस ओपनरवाला. सगळ्यांचं ओपन करतो मी. बघू. अरे काय करताय? बाकी सगळं सोडून द्या. पहिले माझे डोळे ओपन करा. मी काय बोलतो? नाही रे, काय नाही होणार. मी आहे ना. मी पण. हा, तुम्ही बोलून घ्या. मग तुमचं झाल्यावर मी करतो ट्रीटमेंट. दिव्या, ती करणार आहे का?
नाही तुम्ही ट्रीटमेंट करा ना. नाही नाही तुम्हीच करा, माझं काय काम. सॉरी डॉक्टर प्लीज. दिव्या मी असा कसा तुला बघू कसा. दिव्या बहिरा करायचा मला हा. पहिले पेशंटला शांत करा. दादा ती तुझीच होईल हो ना कविश दादा. काय काय हो ना. ठीक आहे ठीक आहे. दिव्या तुझीच होईल समीर. तुझीच होईल. मी काय बोलू. अहो तुम्ही थांबा हो. तू फक्त बरा हो मित्रा. मी पण तुमच्या मध्ये नाही येणार आणि जो मध्ये येणार त्याला असं बाहेर काढेल. साला का डॉक्टरची इज्जतच नाहीये. तुम्हीच माझे खरे मित्र. तुमच्याबरोबर मला बघायचंय, तुमच्याशी भांडायचंय. पण आता प्रतीक, कविश, योगेश, सनबीबी तुमच्यापैकी आता कोणीतरी दिव्याला सांभाळा रे. ही विनंती चुकबुल माफ असावी. तुमचा प्रिय मित्र समीर वारे. असं का बोलतो समीर. तूच दिव्या सोबत लग्न कर. हो तूच योग्य आहेस तिच्यासाठी. नाही रे तूच रे. तुम्ही नाही तर मी चालेल का. तुम्ही नाही ना मग बाजूला वा. मागापासून बघतो तुमचा ड्रामा चालू आहे. डॉक्टर कोण आहे कळतच नाहीये. तुला काय ट्रीटमेंट करायची आहे का. मग बाजूला वा ना. सॉरी डॉक्टर. डॉक्टर डोळे माझे डोळे बरे करा. मला दिव्याला बघायचंय. डॉक्टर डॉक्टर. घाबरू नका, काळजी नका करू. पण तुमच्या पण गर्लफ्रेंडचं नाव दिव्या आहे का. डॉक्टर एवढं मोठं काय आहे. इंजेक्शन. किडनी तर नाही करणार ना. हाय ही इथे माझ्यासाठी झाली. नक्की. हाय काय झालं. हा बघ. दिव्या थँक्यू. तू माझे डोळे उघडले दिव्या. हो का. म्हणजे मी जेवढं केलं तेवढं खूप केलं. हा रे 1000 रुपयाचं बिल पण चिपकवलं. तू ठीक आहेस ना. मी मस्त एकदम फिट अँड फाईन. मला काय आलंय. समीर तू बरा आहेस. आम्हाला वाटलं. अरे हो रे. मी ठीक आहे रे. दिव्या आली माय लकी चाम. काय हे काय गोळ्या दिल्यात. बरं वाटेल याला. तुला ऍड्रेस बरोबर सापडला ना. होय. आईला ओळखतो म्हणजे तुमची पण दिव्या आहे ना. नाही नाही तू कोणी नाही. हा हो हो हाय हाय. हे चुप. ए कोणी नाही. अहो कोणी नाही. काय साला खोटा बोलतोय. हा ना. हा आठवलं. अरे ती डिलिव्हरी मैत्रीण. असं का. हो तुमचं चालू द्या. निघूया डार्लिंग. नक्की. चला दादा. आयुष्यात गर्लफ्रेंड नसली तरी चालेल, पण हरामखोर मित्र पाहिजेत. चाय लेके जा. ते डॉक्टरने तिच्यावर काय जादू केलंय काय माहित. आता आपण 3 त्यात हा 4था टपकला. एवढ्या मेहनतीने ती भेटली आणि हा जाड्या. असं वाटतंय की त्याला
माझं डोकं फिरलं ना तर शांत पण पटकन होतं. थँक्स फॉर टी. थँक्यू साहेब, तुम्ही पहिले आहात जे थँक्यू म्हणाले. हा डॉक्टर असं काय? हा नवीन धंदा उघडला की काय? अरे चहावाला आहे तो हसमुख. खरंच? आउच. या डॉक्टरला ना हा जाम शिवशिवत आहेत. याला मारलं ना तर बदला घेतल्यासारखं वाटेल. मारू का? मार. अरे मारता तो हसत मुखाने पण खाईल नंतर. अरे त्याच्यावर राग करून काय फायदा? पण तो डॉक्टर खरंच तिचा बॉयफ्रेंड असेल तर त्याचा काहीतरी करावा लागेल. भाई जे काय करशील ना ते सांभाळून, नाहीतर तो समीरला आंधला आणि तुला कवली वापरायला लावायचा तो. पैसे थांब रे, मी देतो पैसे. QR कोड. होईल होईल, थोडी वाट बघा. वाटच बघतोय, लवकर करा, दुसरे कस्टमर पण आहेत. अरे देतो रे. होईल होईल, थांब. होतंय का? अरे होईल रे, थांब ना 2 मिनिटं. हा QR कोड पण चालत नाही. पायच नसतील तर कसं चालेल? हे ब असा चालतो. पैसे नाहीत बोला ना. अरे होतोय का पेमेंट? किती वेळ? तू हे पेमेंट कर, मी वॉशरूम कडे जाऊन येतो. मुंबई दर्शन करून येतो. अजून कोणता जोक सांगायचा असेल तर सांग. साहेब सगळ्यांची पेमेंट होते, पैसे काढा. अरे देतो ना, कुठे पळून चाललोय का? काय भरोसा, पैसे बुडवून जाल परदेशात. अरे ते तर करोडो बुडवतात आणि मी तर दाखव QR कोड. बघ झाला असेल. नाही झालं. अरे झालंय, हे बघ मेसेज आलाय. अरे भाई पेमेंट फेलचा मेसेज आहे तो. अरे कशाला सांगितलंस? सटकलो असतो ना आता. QR पेमेंट होत नसेल ना तर कॅश द्या. नाही येत, नंतर. बँक मध्ये असेल तर ना. हो, खिशात पैसे नसताना येतात फुकटचा चहा प्यायला. समीर, आत्ताच्या आत्ता पैसे याच्या तोंडावर मार. मार बोललो ना. मी? तू देणार होतास ना? अरे मग तू दे ना, काय प्रॉब्लेम आहे? आधी प्लीज बोल, मग विचार करतो. तू गैरफायदा उचलतोस माझ्या मैत्रीचा. तू असा वागणारच माझ्या बरोबर? हा असा. प्लीज बोल आणि मॅटर क्लोज कर. आधी तर इज्जत घालवलीच आहेस आणि आता पूर्ण घालवशील. प्लीज समीर. मजा नाही आली, फिलिंग नाही आली. जरा मनापासून बोल. प्लीज प्लीज. काहीतरी मिसिंग आहे, मजा नाही येत. सॉरी. अजून आतून ती बिचारीवाली फिलिंग आली पाहिजे. आता काय पाय पकडू? देतोय. पाय पकडता पकडता कधी पाय खेचतील ना सांगता येत नाही. हे घे. फेक. या तोंडावर पैसे फेक. याने इन्सल्ट केलाय माझा. फेक. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. पोट एवढं मोठं आहे, वाकायला जमेल का? मग तू दे पैसे. हे घे पैसे. खिशात ना आणा, समजतो शहाणा. ए जाऊ दे रे कविश.
क्यू आर वापरतोय QR. समीर तूच माझा खरा यार आहे. चला निघूया. अरे सोड रे, माझा QR अरे कोड पण काम याचा नाही QR करत. कोड चालत नाही. याच्या बँक मध्ये बॅलन्स नको. नाही तर काय करू? नाही मग काढतो कशाला मग. हो तीन ती गाडा कुठे जाऊन राहिला बे. चला उतरा. साहेब सॉरी, ते पूजेला गेलो होतो. मग साहेब सोडा ना, काय तोडपाणी. तुमचं QR कोड द्या ना. हो लाच देऊ राहिला का तू मले घेतो तुला आत. आजकालचे पोट्टे ना जाम भैकले. सॉरी साहेब, तसं बोलायचं नव्हतं. मग कसं तुले कमी असं तसं वाटू राहिला का बे. कसं ए मस्करी करू राहिला का तुम्ही. मस्करी घेऊ का तुले. सॉरी सॉरी. लायसन कुठे. आहे दाखव ना. काय ते पण ठेवले पुजायले. QR दाखवत फिरतोस. दाखव आता लायसन. विकाराला भीक देताना पण QR कोड मागतोस. भेटून राहिला की नाही. हो साहेब. काय ठाकूर साहेब. डॅडी तू याला ओळखतोस. तू यायला ओळखतो. नाही मी नाही ओळखत यांना. ओळखीचे लायकीचे नाही नाही. हॅलो काय बोलू राहिला बे. अरे ड्युटीवर हाव ना मी. काय ले बाबा असं बोलू राहिला. येतो ना. पॅडी असं काय बोलतोस. मी समीर. मी योगेश. आणि मी कविश. मी पॅडी. चला बाय. तसं नाही रे. मग कसं. तू मित्र ना माझा. माझा पण. तू ओळखत नाही मला. पैसे काढ मग ओळख दाखवतो. याला लाच द्यावी लागते. QR चालेल. तुझ्या QR पेमेंट वर भरोसा नाही मला. कॅश असेल तर बोल. आज रिकामा करशील तू माझा किस्सा. खाली फुकट बोलवलो याला. बापाला पण ओळख दाखवायला पैसे घेत असाला. हे घे. एवढा पण नीच नाही हा. तुमच्या सारख्यांकडनं असेच पैसे निघतात. हा साहेब हे आमच्या जवळच राहतात. पहिला ओळखता नाही आले, आता ओळख पटली. यावेळी सोडा. नक्की. पॅडी तू बोलू राहिला म्हणून सोडून देतो. पण फाईन लागेल ना. QR नाही करतो ना. भाड काऊ. राहू दे मीच देतो. आजकाल ऑनलाईन होते ना सगळं. पण नेक्स्ट टाइमला भेटले तर सर. कळलं काय बैहाड्या. हा साहेब QR कोड देऊन जा तेवढा. नुसतं QR घेऊन फिरतो सायचा. समजू त्याले. आणि हा ना लाच घ्यायला जायचं ना द्यायले. दोन्ही गुण आहे. हो साहेब. हा सर ते QR क्यू यार असं बोलतोय साहेब तो. ओळखवशील अजून. काय नाही साहेब तसा काय नाही. पॅडी चांगला पोट्टा आहेस तू. यांच्या बरोबर राहून बॅगशील. काळजी घे. मी निघतो.
नाटकं झाल्या त्याची, तुला काय सांगू. मग तुला समजत नाही त्याला? नाही. हा ना, काय बोलायचं याला. अण्णा 3 प्लेट मेंदू वडा. कल्टी कशी मारायची ना हे कविशकडून शिकलं पाहिजे. हो ना. तुझं काय रे मध्येच होणार. बरं वाटला. चला आता बिल भरूया. हा भर. चला चला भरा. भरा काय द्या पैसे. भाई मी आधीच संपलोय, तू दे पैसे. तुला मगाशी दिले नव्हते आम्ही. भाई वो मेहनत का पैसा है, फैमिली के लिए रखा है. भाई टेंशन नहीं लेने का, मोबाइल है ना अपने पास. भाई कविश भाई का मोबाइल, इससे पेमेंट करेगा ना अपन. एक क्यूआर ला. तू मोबाईल चोरलास? नाही नाही, मला माहित आहे तू मोबाईल नाही चोरू शकत. काय रे होतंय का? होईल होईल, टेन्शन नका घेऊ. अरे होतंय की नाही? होईल रे भाई, थांब ना जरा. 24चा मोबाईल आहे, डाऊट आहे मला. हा ना होईल रे. याच्या अकाउंटला बॅलन्सच नाही. अरे असेल, कस्टमर केअरला कॉल लाव. आपके प्लान की वैधता समाप्त हो चुकी है, सेवाएं जारी रखने अरे के लिए बॅलन्स पण नाही मोबाईल मध्ये. काय चिंदी असेल यो. भीक मांग्या झाला. खिशात नाही आणा, मी समजतो शाना. आता पेमेंट कोण देईल? भाई मी खपलोय. पॅड दे मागासचे पैसे. बोला ना. मेहनत काय? मेहनत दे. चल चल दे चल. तू तरी दे. हरामी मित्राला सांभाळणं म्हणजे एखाद्या बॉम्बला सांभाळणं. म्हणजे तो कधी कुठे आणि कसा फुटेल याचा नेम नाही.